अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे, चौथा अध्याय. आणि चौथा अध्यायामधला हा तृतीय ब्राह्मण आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही याज्ञवल्क आणि जनक राजामध्ये जे संवाद चालू आहेत, त्याच्यामध्ये प्रश्न असे होते की कोणत्या कोणत्या तत्वामुळे मनुष्याचं जीवन चालू असतं. तर त्यावेळेस त्यांनी सिक्वेन्स असा सांगितला की पहिल्यांदा आदित्याच्या वर त्याचं जीवन अवलंबून आहे हे सांगितलं. त्यानंतर प्रश्न पुढे जनकाने विचारला की आदित्याचा अस्त झाल्यानंतर मग कोणत्या तत्वावर आहे. तर मग त्याने सांगितलं चंद्रमावर, रात्री चंद्रमा असतो. मग त्याने सांगितलं जेव्हा अमावस्या असते तेव्हा आदित्यही नसतो आणि चंद्रमाही नसतं, तेव्हा कोणत्या तत्वावर जीवन चालू आहे. म्हणजे त्याला ज्योत म्हटले. ज्योत म्हणजे ऊर्जेचा स्रोत. त्यावेळेस त्याने सांगितलं की अग्नितत्वाच्या आधारावर त्यावेळेस तो जगू शकतो. मग पुढचा प्रश्न असा की अग्नी जर पूर्ण शांत झाला तर मग आदित्यही नाही, चंद्रमाही नाही आणि अग्नीही नाही, तर कोणत्या तत्वावर हे चालतं. त्यावेळी त्याने सांगितलं वाक म्हणजे वाणी. वाणीच्या जोरावर त्यांचे संवादही होतात आणि त्याच्यावर त्यांचं जीवनही त्या वाणीवर अवलंबून आहे. वाणी ही सुद्धा एक ऊर्जेचं केंद्र आहे. हे चार सांगितल्यानंतर ज्यावेळेस तो निद्रिस्त अवस्थेत असतो आणि अमावस्या असते आणि अग्नी शांत झालेला आहे आणि मग त्या ठिकाणी आदित्यही नाही, चंद्रमाही नाही, त्याच्यानंतर पुन्हा अग्निही नाही आणि वाणीही शांत आहे, तर अशा वेळेस त्याचं जीवन चालू असतं. मग ते कोणत्या तत्वाच्या आधारावर, कोणत्या ज्योतीच्या आधारावर होतं. तर त्यावर त्याने उत्तर दिलं की ती आत्मज्योत आहे. आणि आत्मज्योतीवर आपण विस्ताराने त्याचं वर्णन केलेलं आहे, पुष्कळ विस्तार केला आहे त्यांनी. आणि आत्मज्योत म्हणजे काय आणि आत्मज्योतीच्या आधारावर हे जीवन कसं चालू असतं हे त्यांनी पूर्ण वर्णन केलं. आणि अशा 5 ज्योतीचं आपण चिंतन केलं. आदित्य, चंद्रमा, अग्नी, वाणी आणि आत्मतत्व, असे 5 आपण तत्वाच्या आधारावर माणसाचं जीवन कसं असतं हे आपण पाहिलं. आता आपल्याला ह्या विषय झाल्यानंतर ही जी आत्मज्योत आहे ह्याच्यावरच विस्ताराने पुढचं विवेचन आहे. त्यामुळे विषय आहे विवेचनाचा की ही जी आत्मज्योत म्हणजेच आत्मतत्व, तर या आत्मतत्वाचं स्वरूप काय आहे आणि ह्या आत्मतत्वाच्या स्वरूपाबद्दल हे विस्ताराने आता वर्णन आहे. आणि त्याचा इतका विस्तार आहे की आजचं प्रवचन आणि पुढच्या रविवारचं प्रवचन, ह्या दोन्ही प्रवचने मिळून हे आत्म्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळेल. आणि हाच म्हणजे खऱ्या अर्थाने वेदाचा किंवा उपनिषदाचा प्रतिपाद्य विषय आहे की आत्मतत्व काय आहे आणि आत्म्याचं स्वरूप काय आहे. तर हाच विषय आहे. त्यामुळे हा विषय आता मध्यवर्ती विषय असल्यामुळे हा विषय आपल्याला आज म्हणजे मागच्या वेळेस आपण सुरुवात केली होती, पण आता आज आपल्याला त्याच्या अर्धा भागापर्यंत घ्यायचं आहे, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. त्यामुळे आज आपण पूर्वार्ध हे आत्मस्वरूपाचं काय आहे ह्याच्यावर आपण चिंतन करू. आणि त्याच्यानंतर पुढच्या रविवारी जे आहे ते आपण या 8 मार्चला, तर त्याच्यावर आपण मग ही त्याचे उपसंहार करू आणि ते पूर्णत्वाला जाऊ. तेव्हा हा रविवार आणि पुढचा रविवार हे आत्म्याचं स्वरूप या विषयावरचं चिंतन आहे. तेव्हा ते प्रारंभ करतो मी. आत्म्याचं स्वरूप. जर आत्म्याची देहादीपासून भिन्न होणे इत्यादी गोष्टी जर सिद्ध होऊन गेल्या असतील तरी देखील आदित्याच्या समान जातीय पदार्थाचा हे अनुग्रहत्व पाहण्याच्या कारणाने ते उत्पन्न झालेली जी काही भ्रांती आहे त्या भ्रांतीने हे आत्मा इंद्रियमध्येच कुणी एक आहे अशा प्रकारची भ्रांती होऊ शकतो. की आत्मा काय आहे तर तो कुठल्या तरी एका इंद्रियापैकी एक सूक्ष्म इंद्रिय आहे असं वाटू शकतं. अथवा त्यापेक्षा काही भिन्न आहे का, ह्याचा विवेक सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ह्याचा विवेक परिपूर्णपणे जनकराजाच्या बुद्धीमध्ये बसला नव्हता. आणि म्हणून जनकराजा प्रश्न असा विचारतोय की कथम आत्मेती योयम विज्ञानमयम प्राणेषु हृदयंतर ज्योती पुरुषः स समानः सन्नुभव लोकावनुसंचरती ध्यायतीव लेलायतीव सही स्वप्नो भूत्वेमम लोकमते क्रामती मृत्योर रूपाणी. हा त्याचा अतिशय म्हणजे मूलभूत असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं विवेचन विस्ताराने केलेलं आहे. तेव्हा या प्रश्नाचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण पहिल्यांदा पाहूया आणि नंतर त्याचा आशय काय ते पाहू आपण. तर
किंवा त्याचा आशयच आपण पूर्ण पाहिला म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये प्रश्नाचं काय नेमकं स्वरूप आहे हे कळेल. तर सुरुवात त्याचं कथम इति म्हणजे सूक्ष्म युक्तीने कठीणतेने समजून घेण्यात येणारं, या कारणाने ते जर समजत नसेल तर काय होईल, तर त्याच्यामुळे ही भ्रांती संभवत असते. म्हणजे हे कथमइती हा जो प्रश्न आहे ना, हाच मुळातून भ्रांतियुक्त आहे, की अजूनही आम्हाला कळालं नाही की हा तो आत्मा म्हणजे नेमका काय आहे, हे आम्हाला सांगा तुम्ही. अथवा आत्मा शरीराच्या व्यतिरिक्त सिद्ध होण्यावर देखील समस्त इंद्रिया विज्ञानावरती समान जाळून येत असते, कारण की आत्मा त्यांना पृथक रूपाने उपलब्ध होत नाही. या कारणाने मी विचारत आहे की आत्मा कोण आहे, आत्मा कोणता आहे, आणि ज्याचा आपण उल्लेख केला आहे तो आत्मा शरीर, इंद्रिय, प्राण आणि मन याच्यापैकी कोणता आहे? याच्यापैकीच काही आत्मा आहे का? कारण आमचं अनुभवाचं क्षेत्र शरीर, इंद्रिय, प्राण आणि मन आहे. याच्या व्यतिरिक्त आमचा अनुभव नाही आहे. आम्हाला दृश्य आणि अदृश्य जे काही दिसतं ते आणि जे जाणवतं ते जे शरीर, इंद्रिय, प्राण आणि मनच आहे. त्यामुळे ह्या जाणण्यामध्ये आत्मा आपल्याला जाणता येणार नाही का? किंवा ह्याच्यापैकीच आत्मा आहे का? ह्याच्यापैकी कोणता आत्मा आहे? असे हे प्रश्न हे जनकाच्या मनामध्ये आले आणि त्यामुळे त्याने ते स्पष्ट विचारले की आम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगा की हा आत्मा आहे तरी कोण? ज्या ज्योतीच्या द्वारे पुरुष हा जगत असतो, जीवन हे करत असं तुम्ही सांगितलंय, त्या ज्योती आत्मज्योतीच्या निमित्ताने. तर तो आत्मा कोण आहे? अथवा हा जो आत्मा जो आहे तो विज्ञान रूपाने अभिप्रेत आहे काय? तर हे सर्व प्राण जे आहेत ते विज्ञानमयाच्या समान असतात. कारण ह्या प्राणामध्ये ते कोणते आहेत? ज्या प्रकारे उपस्थित ब्राह्मणामध्ये हे सर्व तेज आहे, ह्यांच्यामध्ये साही ही वेदांग जे आहे, आपण 6 वेदांग आहेत, त्या वेदांगाचे सुद्धा जे जाणकार ब्राह्मण आहेत ते ते कोणत्या तत्वामुळे ते जाणकार असतात, असा हा प्रश्न आहे. त्यामुळे ते आपल्या अनुभवातही येत नाहीत, अनुभवातीत गोष्ट आहे ती. मग त्याचा अनुभवातीत असेल तर त्याचं आपण सत्य स्वरूप कसं जाणायचं, हा मूलभूत प्रश्न आहे. आपल्याला जाणीवेमध्ये आपलं शरीर आहे, आपला स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह आहे. म्हणजे स्थूल देहामध्ये आपलं जे शरीर आहे ते शरीरामध्ये जे अवयव आहेत, पंचावयव, त्या पंचावयवाच्या माध्यमातून आणि सूक्ष्म देहाती पंच इंद्रियाच्या माध्यमातून मन, बुद्धी, चित्त, अहंकार या अंतःकरणाच्या माध्यमातून आपल्याला जे काही जाणवतं, जे काही आपल्याला दिसतं, दृश्यमान किंवा अदृश्य असलेल्या गोष्टी जे जाणतात, तर त्या माध्यमात मला तर आत्मतत्व कुठेही जाणलं जात नाही. आणि मग असं असेल तर हे जे समोर बसलेले ब्राह्मण आहेत त्यांच्यामध्ये जे जे तेज दिसतं ते तेज कशामुळे आहे? किंवा वेदांग जे 6 वेदांग आहेत, त्याच्याशिवाय वेद समजूच शकत नाही. तर जे 6 वेदांग आहेत, ती शिक्षा, कल्प, व्याकरण, त्याच्यानंतर छंद, ज्योतिष्य आणि छंद, ज्योतिष आणि निरुक्त असे हे 6 अंग आहेत त्याचे. आणि ह्या 6 अंगाने ती वेदाची मूर्ती तयार होते. तर इतकी वेदाची मूर्तीचा सुद्धा अध्ययन करणारे जे ब्राह्मण आहेत, तर ते ब्राह्मण या वेदांगाला जे जाणतात, तर ते कसे काय जाणतात, असा हा मूळ प्रश्न आहे. आणि मग त्याच्यामध्ये प्रश्न हा असा निर्माण होतो की ह्या सर्वांचं अंतिम जे ऊर्जा देणारं जे तत्व आहे ते आमच्या कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या प्रांतात येत नाही. त्यामुळे त्याला आपण कसं जाणावं? आणि म्हणून हा प्रश्न पडलाय की ह्या सर्व व्याख्येमध्ये कथम आत्मा, आत्मा कोणता आहे, इतकंच हे प्रश्नवाक्य आहे. आणि पुढे योयम विज्ञानमय हा इत्यादी त्याचं उत्तर आहे. आणि दुसऱ्या व्याख्येमध्ये पुन्हा प्राणेशिव सांगितलंय. म्हणजे तो आत्मा एका बाजूला सांगितले की तो विज्ञानमय आहे. विज्ञानमय याचा अर्थ असा की तो सर्वत्र सर्वव्याप्त सबाह्याभ्यंतर तो आत्मतत्व आहे, त्याला विज्ञानमय असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं सांगितलं की तोच प्राण आहे, प्राणामध्ये ओतप्रोत असलेला तो आत्मतत्व आहे. तर त्यापैकी सत्य काय समजायचं? आणि हे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या प्रश्नवाक्याने जनकाने याज्ञवल्क्याला हा प्रश्न विचारला आहे. अथवा विज्ञानमयी हृदंतर ज्योती ही पुरुष. आता हा अजून एक सिद्धांत मांडला. विज्ञानमयी हृद्यंत हृद्यंतर ज्योती ही पुरुष कतमः. इथपर्यंत सगळे हे प्रश्नवाक्य आहेत. ह्या सर्व प्रश्नाचा मुळातून अर्थच असा आहे की बा हा आत्मा नेमका कुठे आहे? आम्हाला असं वाटतं की विज्ञानमय आहे तो. आम्हाला असं वाटतं की हृदयामध्ये जो पुंडरीकाक्ष आहे
आणि हृदयामध्ये अंतरंगामध्ये असलेला जो चैतन्यमय जे तत्व आहे तेच तर आत्मा आहे का? परंतु योयम विज्ञानमय आहे या शब्दाचा अर्थ जो विशेष संबंध ठेवणे आहे. कथम आत्मेती यामध्ये इति शब्दाचा जो काही अ, प्रश्नवाक्याचा जो समाप्तीसाठी त्यांनी इति शब्द वापरला आहे त्या व्यवहित संबंधाच्या शिवाय हे उचितच आहे असे समजून कथम आत्मेती ह्याचे इति शब्दापर्यंत प्रश्नवाक्य आहे. योयम इत्यादी पुढचे जे काही सर्व वाक्य हे उत्तरच आहे असा निश्चय होत असतो. तेव्हा आत्मा हा प्रत्यक्ष आहे या कारणाने योयम असं जे काही निर्देश केलेला आहे त्यात विज्ञानमय विज्ञानप्राय बुद्धी विज्ञानरूप उपाधीच्या संपर्काने विवेक न होण्याच्या कारणाने ह्यास विज्ञानमय असे बोलले जाते. कारण की ज्या प्रकारे राहू चंद्रमा आणि सूर्याच्या संपर्कात येऊनच उपलब्ध होत असतो त्याच प्रकारे हा बुद्धिरूप विज्ञानाच्या संपर्कात ठेवूनच तो अनुभवामध्ये येऊ शकतो. अंधकारामध्ये समोर ठेवलेल्या दीपकाच्या समान बुद्धीच सर्व प्रकारच्या व्यापारास ही सदन करत असते. ती आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त करून देत असते. तो मनानेच आपण पाहत असतो आणि मनानेच ऐकत असतो असे देखील आहे. आणि ज्या प्रकारे अंधकारामध्ये समस्त पदार्थ जे आहेत ते समुखस्थ दीपकाच्या प्रकाशाने युक्त होऊनच उपलब्ध होत असतात, अगदी त्याच प्रकारे सर्व पदार्थ जे आहेत ते बुद्धिरूप विज्ञानाच्या आलोकनाने हे विशिष्ट होऊनच उपलब्ध होत असतात. अन्य इंद्रिय तर बुद्धीचे द्वारच मात्र आहे आणि या कारणाने आत्म्यास त्या बुद्धीच्या द्वाराच विज्ञानमय अशा प्रकारे विशेषित केल्या जात आहे. तेव्हा ज्यामध्ये मनात विज्ञानमय शब्दाची व्याख्या जी आहे ती परमात्म्याच्या विज्ञप्तीचा विकार आहे. विज्ञान काय ह्याने अशी व्याख्या केली की परमात्म्याची विज्ञप्ती विज्ञप्ती म्हणजे आविष्कार. हा जो आविष्कार झालेला आहे तो परमात्म्याचा एक प्रकारे विकारच आहे. तो आविष्कार हाच विज्ञान आहे का असा ह्याने प्रश्न आहे त्या ठिकाणी. त्याचा हा अर्थ विज्ञानमय हा मनोमय हा इत्यादी तैत्तिरीय श्रुतीमध्ये विज्ञानमय शब्दाचा दुसराही अर्थ आपल्या पाहिल्या जाण्याच्या कारणाने श्रुतीच्या विरुद्ध हे कसं होऊ शकतं. तेव्हा जेथे कोणत्या तरी पदाच्या अर्थामध्ये संदेह संदेहच तेथे अन्य स्थानामध्ये निश्चित प्रयोग पाहून त्याच्या अनुसार निश्चय केला जात असतो. याच्याशिवाय वाक्यविशेषाने अथवा निश्चित न्यायाच्या बलाने देखील त्याचा निश्चय होऊ शकतो. आणि जगे जागे संदेही या अर्थात बुद्धीच्या सहित असा पण पाठ आहे. आणि हृद्यंतः हे जे वचन आहे ते देखील ह्या संदर्भातच आहे. ह्यांचे पण त्याचे विज्ञान प्रयता विज्ञान अधिक्याचंच इथे उचित आहे. प्राणेषु आता हा दुसरा शब्द प्राणेषु आहे. ही सप्तमी व्यतिरेक प्रदर्शित करण्यासाठी आहे. जसे वृक्षेषु पाषाण येथे सामिप्य अर्थात लक्षित करणारी सप्तमी आहे. प्राणामध्ये आत्म्याची भिन्नता अथवा अभिन्नतेचा विषय संदेह होत असतो. म्हणून प्राणेषु अर्थात प्राणापासून भिन्न, कारण की तो ज्याच्या मध्ये असतो तो त्याच्यापेक्षा भिन्न असतो. जसे पाषाणात वृक्ष निर्माण होतो पण पाषाणापासून तो वृक्ष हा भिन्न असतो. म्हणजे हृदयामध्ये तेथे तो राहत असतो पण प्राणामध्ये प्राणजातीची बुद्धी राहील. या कारणाने श्रुती सांगते की हृद्यंत येथे हृद हा जो शब्द आहे तो पुंडरीकाकार ही मासपिंड सांगितल्या गेली आहे. आणि त्यामुळे तेथे राहण्याचे कारण ही बुद्धी ऋत आहे. ह्या ऋतमध्ये अर्थात बुद्धीमध्ये अंत या बुद्धिवृत्तीने त्याची भिन्नता प्रदर्शित करण्यात येत आहे. तेव्हा प्रकाश स्वरूप होण्याच्या कारणाने आत्मा ज्योतीही सांगितलं गेलेलं आहे. आणि त्या प्रकाश स्वरूप आत्मज्योतीने चेतनवान सारखा होऊन हे देहेंद्रिय संघात ही सूर्याचे प्रकाशामध्ये स्थित घटकाच्या समान आहे. इकडे तिकडे जातो आणि कर्म करत असतो. हे त्याच ऊर्जेने करतो. पण हा जो देह आहे किंवा हा जो जीवात्मा या देहात असतो तो घटाच्या समान आहे आणि आत्मतत्वाच्या प्रकाशामुळे हा कर्म करत असतो. अथवा ज्या प्रकारे परीक्षेच्यासाठी दुग्धादी द्रव्यामध्ये टाकलेली ही मरकणादी हा नावाचा मणी आहे. तर तो दुधात टाकल्यावर तो त्या दुधादी द्रव्यास आपलीच कांती देणारा असतो. अगदी त्याच प्रकारे ही जी आत्मज्योत आहे ती बुद्धी अर्थात हृदयामध्ये देखील सूक्ष्म होण्याच्या कारणाने हृदपिंडामध्ये स्थित हृदयाधिक आणि देहेंद्रिय संगताच्या देखील आपल्यापेक्षा अभिन्न करून आत्मज्योतीच्या कांतीने युक्तच करून देत असतो. कारण
की परंपरेने सूक्ष्म स्थूल तारतम्याने या सर्वांची अपेक्षा ही अंतरराम आहे. बुद्धी तर स्वच्छ आहे आणि आत्म्याची समीपवर्तीने या कारणाने त्या आत्मचैतन्याच्या प्रतिच्छायेने देखील ती होऊन जात असते. यापासूनच विवेकियांचे देखील पूर्वी त्यामध्ये आत्माभिमान बुद्धी असं होत असतं. त्याचा देखील समीपवर्ती होण्याने बुद्धीच्या संपर्काने मनात चैतन्य व भासता येत असतं आणि मनाचे इंद्रियाशी संपर्क होण्याच्या कारणाने मनाने इंद्रियामध्ये पुन्हा इंद्रियाचे शरीराशी संपर्क होण्याने त्यामध्ये शरीरात ह्या चैतन्य आभास होत असतो. अशा प्रकारे या परंपरेने आत्मा संपूर्ण देहेंद्रिय संगताच्या चैतन्य स्वरूप प्रकाशाने तो प्रकाशित करून देत असतो. याने सर्व लोकांची देहेंद्रिय संघात आणि त्याची वृत्तीमध्ये आपल्या आपल्या या विवेकाच्या अनुसार अनियत आत्माभिमान बुद्धी उत्पन्न होत असते. अशीच भगवानाने देखील गीतेमध्ये सांगितले की हे भारत म्हणजे हे अर्जुन, ज्या प्रकारे एक सूर्य या संपूर्ण लोकास प्रकाशित करत असतो त्याच प्रकारे क्षेत्री आत्मा जो आहे तो संपूर्ण क्षेत्रास प्रकाशित करत असतो. जे आदित्यगत तेज आहे ते देखील माझेच आहे असे जाण. त्यात जे अनित्यामध्ये नित्य आणि चेतनामध्ये चेतन असं भासत असतं तर ते सुद्धा कठोपनिषदामध्ये देखील सांगितलेले आहे. आणि असे देखील सांगितले गेलेले आहे की सर्व त्यानेच प्रकाशित होत असतं आणि त्यामुळेच त्याच्यामुळे सर्व हे प्रकाशित झालेलं आपल्याला दिसत असतं आणि हे सर्व त्याच्याच तेजाने हे प्रकाशित होत असतं. ह्याच्याशिवाय ज्याच्या तेजाने तेजोमय होऊन सूर्य तापत असतो असे मंत्रवर्ण देखील आहेत. आणि म्हणून हा आत्मा जो आहे तो हृदयाअंतर्गत ज्योती आहे. पुरुष हा आकाशाच्या समान सर्वगत होण्याच्या कारणाने पूर्ण आहे आणि यामुळे पुरुष आहे सर्वांचा प्रकाशक आणि स्वयं दुसऱ्यापासून अप्रकाशक आहे. असा होण्याच्या कारणानेच याची स्वयंप्रकाशकता सर्वापेक्षा अत्यंत उत्कृष्ट अशी आहे. तो असा हा पुरुष ज्याच्या विषयामध्ये तुम्ही विचारत आहात की आत्मा कोण आहे, तर स्वयंच ज्योती ही स्वभाव आहे. ज्योती ही ज्योतीचे समस्त इंद्रियाचे जे काही उपकारक बाह्य ज्योतीचा अस्त होऊन जाण्यावर देखील हृदयाचे उपकारक असा आहे असे जर पाहिले गेले आहे. ज्या समयी बाह्य इंद्रियाचे उपकारक आदित्याची ही ज्योतीच्या देखील सत्ता राहते त्या समयी देखील आदित्यादी ज्योतींचे पदार्थ होण्याच्या कारणाने आणि कार्यकारण संघात अचेतन अशा प्रकारचे ते आहे. आणि ह्यामुळे स्वार्थाचा भाव हा संभव न होण्याने स्वार्थज्योती ज्याचा प्रकाश आपल्यासाठी आहे त्या आत्म्याचे अनुग्रहाशिवाय या देहेंद्रिय संघात व्यवहारामध्ये समर्थ होऊ शकणार नाही. सर्व व्यवहार सर्वदा आत्मज्योतीच्या अनुग्रहानेच होत असते. जे हे हृदय आहे तेच मन आहे आणि ते संज्ञान आहे अशी एक अन्य श्रुती देखील हे सांगत असते. प्राण्याच्या सर्व व्यवहार अभिमानपूर्वकच होत असतो आणि अभिमानाचा हेतू ही आम्ही त्या मरकतमणीच्या दृष्टांताने दाखवून दिला आहे. जर ही गोष्ट अशीच असेल तर तथापि जागृत कालामध्ये आत्मज्योती सर्वच इंद्रियाचे अवयव आणि बुद्धी आदी बाह्य सबाह्य अभ्यंतर देह व इंद्रिय आदी व्यवहार समूहाने चंचल राहत असतात. तर ह्याच कारणाने त्या आत्मसंज्ञक ज्योतीस माझ्याकडून शिकण्याच्या समान ही त्या काढून ह्या पृथक रूपाने दाखवल्या जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून त्या स्वप्नामध्ये देखील दाखवण्याच्या इच्छेने श्रुती आरंभ करत असते. म्हणजे हे जे काही आपल्याला जाणीवेत जेवढे काही अवयव इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार आणि जो काही भाव आपला जीव भाव आहे वृत्ती प्रवृत्ती आहेत ह्या सर्वामध्ये आपल्याला ज्या काही अनुभवानं गोष्ट आहे तर ती अनुभव घेण्याची प्रक्रिया आणि अनुभव देण्याची काही शक्ती आहे ही सगळीच्या सगळी ही त्या आत्मतत्वामुळेच आहे. त्यामुळे या सर्वामध्ये तो आत्मा सर्वव्याप्त आहे. तो याच्यापासून अलिप्त नाही आहे असं पण तो सिद्धांत सांगतो. तेव्हा तो पुरुषाच्या समान राहून हा लोक आणि परलोक दोनामध्ये तो संचार करत असतो. जो पुरुष स्वयंज्योती स्वरूप आत्माच आहे तो समान राहून एक जसा राहून कोणाच्या समान तो राहून हा प्रकरण प्राप्त आणि समवर्तीने होण्याच्या कारणाने या हृदयाच्या हृदी याने ह्या शब्दवाच्य बुद्धीची प्रकरण प्राप्त आहे आणि तेच त्याच्या समीपवर्तीनी देखील आहे. आणि म्हणून त्यानेच आत्म्याची समानता ही राहत असते. त्यामुळे ती समानता कोणत्या प्रकारची आहे तर घोडे आणि म्हशी ह्याच्या समान त्याचे भिन्न भिन्न उपलब्ध न होणे ही समानता आहे.
कारण की प्रकाश शुद्ध न होण्याच्या कारणाने प्रकाशाच्या समान होऊन जात असतो. ज्या प्रकारे लाल रंगाची वस्तू प्रकाशित करतेवेळी ती वस्तू देखील लालच्या समान दिसते, लाल आकारवाला ती होऊन जाते. तसंच हिरवा आणि निळा लोहित पदार्थास प्रकाशित करताना तो तद्रूप होऊन जात असतो. अगदी अशाच प्रकारे ही बुद्धीच प्रकाशित करताना त्या बुद्धीच्याद्वारे संपूर्ण क्षेत्रास प्रकाशित करावे लागते. ही गोष्ट ह्या मरकतमणीच्या दृष्टांताने देखील दाखविली गेलेली आहे. यापासूनच बुद्धीची समानतेच्या द्वारा ते सर्वांच्या समान होऊन जात असते. यापासून श्रुती त्यास सर्वमय हा असे म्हणत असते आणि म्हणून ते हे ह्या मुंजापासून शिकून घेण्याच्या समान कोणाही पासून ती भिन्न करून आपल्या ज्योतिस्वरूपाने त्याला दाखवता येणारच नाही. कारण ती सर्वत्र समसमान आपल्याच प्रभावाने त्याच्या त्याच्या गुणधर्माला प्रकाशित करणारी असल्यामुळे ते गुणधर्म आणि त्या वस्तू त्या आत्मतत्वापासून भिन्न होऊ शकत नाहीत, असा हा सिद्धांत ते मांडलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये नामरूपाच्या साऱ्या व्यापाराचे, नामरूपाच्या मध्ये ज्योतीच्या धर्माचे आणि आत्मज्योतीमध्ये नामरूपाचा आरोप करून संपूर्ण लोक जे आहेत तोच हा आत्मा आहे आणि तो हा आत्मा नाही. आत्मा अशा धर्मवाला आहे, आत्मा असा धर्मवाला नाही. तो कर्ता आहे, तो अकर्ता आहे, तो शुद्ध आहे, तो अशुद्ध आहे, तो बद्ध आहे, तो मुक्त आहे, तो स्थित आहे, तो गत आहे, आगत आहे, सद्रूप आहे, असद्रूप आहे, इत्यादी सर्व या विकल्पांनी अत्यंत तो मोहित होऊन गेलेला आहे. आणि म्हणून हे समान राहून प्राप्त इहलोक आणि प्राप्त करण्यायोग्य परलोक या दोन्हीमध्ये प्राप्त देहेंद्रियाच्या संघाचाच त्याग आणि अप्राप्त देहेंद्रिय संगताच्या ग्रहणाच्या परंपरेने निरंतर शेकडो संबंधाच्या क्रमाने संचार करत असतो. तात्पर्य हे आहे की त्याच्या दोन्हीही लोकांमध्ये संचाराचे कारण बुद्धी सदृशाच आहे. ते स्वयंसंचार कधीही करत नाही. म्हणजे या ठिकाणी संचार करत असतो संचार करत नाही असं दोन जे मुद्दे मांडले, तर संचार करणारा कोण आहे आणि जो सर्वत्र सर्वव्याप्त आणि शांत स्थिर कोण आहे हे आपल्याला या ठिकाणी हे समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा जो फिरणारा आहे तो जीवात्मा आहे आणि जो स्थिर आहे तो आत्मतत्व आहे. जो स्थिर आहे, सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे, त्याला गमनागमन त्या ठिकाणी नाही आहे. परंतु जीव जो आहे तो त्या प्रकृतीशी एकरूप झाल्यामुळे त्या प्रकृतीमध्ये होणारी हालचाल ती जीवाची आहे हालचाल आहे असं गृहीत धरून तो जीवात्मा हा येतो जातो, त्याचा सर्वत्र संचार आहे, अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी निवेदन करतो. तेव्हा संचार हा जीवात्म्याचा आहे आणि तो संचार नाही असा जो शब्द वापरला, तो स्वयं संचार करत नाही असा जो शब्द वापरला आहे, तो शुद्ध बुद्ध आत्मतत्वाकरता आहे. त्यामुळे या संचारामध्ये जी भ्रांतीजनित नामरूपादी जी सदृशता असते तोच हेतू आहे आणि तो स्वतः संचार कधीच करत नाही. हीच गोष्ट आता दाखवली जात आहे. कारण की ते समान राहून क्रमशः दोन्ही लोकांमध्ये संचार करत असतात. ही गोष्ट तर आपण प्रत्यक्षच पाहतो. त्यावर श्रुती दाखवते की कारण की तो समजा ध्यान करत आहे, ध्यान व्यापारासारखा तो त्याचं आचरण दिसत आहे, चिंतनासारखे त्याची स्थिती आहे. तात्पर्य असं आहे की तो प्रकाशाच्या समानच आपल्या या चित स्वभाव ज्योतिस्वरूपाने ही व्यापारवती बुद्धीस ही तटस्थ रूपाने प्रकाशित करताना ती त्याच्या समानच होऊन जाते. आणि समजा की ते खऱ्या अर्थाने ध्यानच करत असते, कारण एकरूपता म्हणजेच ध्यान आहे. त्यावेळी आपल्याला त्या आत्मतत्वाचं आणि ह्या सर्व प्रकृतीशी एकरूपता दिसते आणि त्यामुळे ती एक ध्यानाची स्थिती आहे अशा प्रकारची भ्रांती आहे. तेव्हा ह्यानेच लोकांस अशी भ्रांती होत असते की तो चिंतन करतो आणि वस्तुतः खरं सांगायचं म्हणजे तो ध्यानही करत नाही आणि चिंतनही करत नाही, कारण तो आहे तिथेच आहे, तो काही करत नाही. त्यामुळे तो कृती जरी दिसत असेल तरी तो त्या कृतीपासून भिन्न आहे, क्रिया जरी दिसत असेल तरी तो अक्रिय आहे. तर हे समजणं ही अत्यंत सूक्ष्म अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे ते सांगण्याचा या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा अशा या प्रकारे ह्या लोलायती व मा म्हणजे मानाखे अधिक चालत असतो की या इंद्रियाच्या अर्थात बुद्धी आणि वायूच्या चालण्यावर त्यांचा हे अवभासक होण्याचे कारण तो त्याच्या समान जाणून येत असतो. वास्तविकता तो त्या आत्मज्योतीचा चलन धर्मवाला नसतो. कारण आत्म्याला धर्म आणि अधर्म या दोन्हीमध्ये समभाव आहे. आत्म्याला धर्म नाही आहे, आत्म्याला कुठल्याही प्रकारची क्रिया नाही आहे आणि पण तो आत्म्याच्या प्रभावामध्ये सर्व इंद्रिय जे आहेत त्या आपले कार्य करतात. ज्याप्रमाणे
आपण पाहतो की चुंबकाच्या क्षेत्रात जेव्हा ह्या लोखंडाचे कण आले, तर ते कण जे आहेत हालचाल करतात आणि ते हालचाल करण्याचं कारण जे आहे ते चुंबक आहे. त्या प्रकारे हे आत्मतत्व हे चुंबकाप्रमाणे आहे आणि त्याच्या सानिध्यात जे क्षेत्र असतं त्या क्षेत्रामध्ये जे प्राकृतिक गोष्टी ज्या क्रिया करत असतात, त्याचं मूळ कारण जरी आत्मतत्व असलं तरी ते क्रिया मात्र आत्मतत्व करत नाही, असा हा सिद्धांत याच्यामधून सांगितला आहे. परंतु हे कसं जाणलं जाईल? त्या बुद्धी आदीच्या समानतेची ही भ्रांतीच त्या आत्म्याच्या या दोन्ही लोकांमध्ये संचार आदी करत नाही, याच्या अर्थाचे प्रदर्शित करण्याचे हेतू दाखवला जात आहे. कारण की तो आत्माच स्वप्न होऊन त्या लोकांचे अतिक्रमण करत असतो. तो ज्या बुद्धीच्या समान होत असतो, त्या बुद्धीने जे जे काही होत असतं ते ते माना की हे देखील होऊन जात असतं. या कारणाने ज्या समयी बुद्धी स्वप्नवृत्तीस प्राप्त होत असते, त्याच समयी हा आत्मा देखील स्वप्नवृत्तीस प्राप्त होऊन जात असतो. म्हणजे या ठिकाणी इथे जी काही क्रिया आणि क्रियेच्या बरोबर एकरूपता दाखवली आहे, तर ती त्याचा संबंध हा जीवात्म्याशी आहे. जेव्हा क्रिया येते, जेव्हा एकरूपता येते, जेव्हा ध्यान शब्द वापरला जातो, तेव्हा हा सर्वच्या सर्व आहे त्या जीवात्म्याला धरून आहे, आत्मतत्वाला नाही. आणि म्हणून ज्या समयी बुद्धी जागण्याची इच्छा करत असतात, त्या समयी हे देखील जागे होण्याची इच्छा करत असतात. या कारणानेच श्रुती सांगते की स्वप्न होऊन बुद्धीच्या स्वप्नवृत्तीस प्रकाशित करताना, अर्थात स्वप्नवृत्त्याकार होऊन लौकिक व शास्त्रीय व्यवहारास योग्य ह्या देहेंद्रियास संघातच ही जागृत व्यवहार रूप लोकांचे अतिक्रमण करून जात असतात. अर्थात त्यास पार करण्यासाठी जात असतात. त्या समयी कारण की हे आपले विशुद्ध आत्मतेजाने बुद्धीची ही स्वप्नात्मिका वृत्तीस प्रकाशित करत असतात. ह्या कारणाने ही स्वयंज्योती स्वरूप हे स्वयंज्योती स्वरूपच आहेत. ते वस्तुतः कर्ता क्रिया कारक या फलाने रहित आहेत आणि ते शुद्ध बुद्ध हे शुद्ध स्वरूप आहेत. त्यांच्या दोनही लोकांमध्ये संचारादी व्यवहार ही भ्रांतीचा हेतू बुद्धीच्या समानच ते होणे आहे, पण ती भ्रांती आहे हेच ठासून पुन्हा पुन्हा सांगितलंय. त्या मृत्यूच्या रूपास कर्म व अविद्यादी हे सर्व जे आहे तेच मृत्यूचं रूप आहे. त्याच्याशिवाय त्याचे स्वतः काही रूप नसते. त्याचे देह आणि इंद्रियाचे त्याचे रूप आहे असे म्हणून कर्म व फलाचे आश्रयभूत त्या मृत्यूच्या रूपास तो पार करून जात असतो, असे या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. तेव्हा याच्या पुढचा भाग आपण आता पाहूया. हा, तेव्हा ह्या कारणाने ही जी स्वयंज्योती स्वरूपच आहे, ते वस्तुतः कर्ता क्रियाकारक या फलाने रहित आहेत, शुद्ध स्वरूप आहेत. त्यांच्या दोन लोकात संचारादी व्यवहार रूप भ्रांतीच्या हेतूने ती बुद्धीच्या समान होणे आहे. तेव्हा मृत्यूच्या रूपास कर्म व अविद्यादीच मृत्यू आहे. त्याच्याशिवाय याचे स्वतः काही रूप नसतं. तेव्हा देह आणि देहेंद्रियच त्याचे रूप आहे आणि म्हणून कर्म आणि कर्मफलाचे आश्रयभूत त्या मृत्यू स्वरूपास तो पार करून जात असतो. आता हे सगळे सिद्धांत पूर्ण त्यांनी विस्ताराने मांडले. आता ह्या सिद्धांत मांडल्यानंतर याच्यावरची आता चर्चा सुरू झाली आहे. पूर्व पक्ष सिद्धांती किंवा वैज्ञानिक विज्ञानी अशी ही चर्चा आहे. ही चर्चा सुद्धा अतिशय महत्वाची आहे. त्यांनी हे प्रश्न विचारले तर त्या प्रश्नामध्ये सुद्धा अत्यंत चिंतन आहे आणि त्या प्रश्नामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी ज्या गोष्टी हे आग्राही आहेत त्या सुद्धा अत्यंत स्पष्टपणे त्याचं खंडन केलेलं आहे. तेव्हा ही चर्चा अतिशय उद्बोधक आहे, ही आता आपण पाहूया. आता पूर्व पक्ष असा म्हणतो की पूर्व पक्ष म्हणतो की परंतु बुद्धीच्या समान बुद्धीस प्रकाशित करणारी पुढे अन्य आत्मज्योती तर नाहीच आहे, कारण बुद्धीच बुद्धीला प्रकाशित करते असं असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. कारण की अप्रत्यक्षात व अनुमानाने देखील बुद्धीपेक्षा व्यतिरिक्त त्याची उपलब्धी होत नाही. त्या प्रकारे की त्याच काळामध्ये आता एका बुद्धीच्या उपलब्धीच्या सवयी दुसऱ्या बुद्धीची उत्पत्ती होत नसते. आणि असं जरी तो म्हणायचं अभास्य घट आधी किंवा अवभासक अलौकिका अलो अलौकिकाचे भेद होण्यावर देखील विवेक न होऊ शकल्याच्या कारणाने ते सदृश्य आहे. आणि म्हणून हे आलोकाची जी भिन्न रूपाने उपलब्धी होण्याचं कारण त्या दोघांचे भिन्न होण्यावर देखील घटादीच्या बरोबर मिळाल्यावर सदृश्यता होऊ शकत असते. परंतु येथे तर घटादीच्या समान प्रत्यक्षात अनुमान प्रमाणाने देखील बुद्धीची प्रकाशक कोणी अन्य ज्योती आम्हास उपलब्ध होत नाही. तर मग तुम्ही त्या बुद्धीला आत्मज्योत
आत्मज्योतच त्या ही प्रकाशित करते असं कसं म्हणता, हा प्रश्न आहे. तर चित्स्वरूपाने प्रकाशक होण्याच्या कारणाने बुद्धीच ही बुद्ध्याकार आणि विषयाकार होऊन जाते. आणि म्हणून बुद्धीची अवभासक त्याच्यापासून भिन्न कोणती तरी अन्य आत्मज्योती नसेल तर अनुमानाने आणि प्रत्यक्षानेच ती दाखवली जाऊ शकत असते. तेव्हा याच्याशिवाय स्वरूपता भिन्न परंतु परस्पर मिळालेले हे अवभास्य घटादी आणि अवभासक आलोकाचे जे जे काही दृष्टांत रूपाने सादृश्य दाखविले गेले आहे, तर त्यास देखील आम्ही एक प्रकारची मान्यता मात्र सांगितली आहे. परंतु तेथे घटादी अवभास्य आणि त्यांचे अवभासक हे भिन्न नाहीत. वास्तवता असं पाहिलं तर अलौक्याच्या सहित घटाधिकाच्या अवभास्य स्वरूप आहे. अन्य घटादीच्या म्हणजे उत्पन्न घटादीच्या विषयाच्या आकारात भासत होत असतात, त्याचा भास होत असतो. जेव्हा ही गोष्ट अशी आहे तर वस्तुतः कोणीतरी बाह्य दृष्टांत नाही, कारण की सर्व काही ही विज्ञान स्वरूपच आहे असा सिद्धांत मांडला. म्हणजे हा जो काही पूर्वपक्ष मांडला आणि यांनी जे काही या ठिकाणी आक्षेप घेतलेले आहेत ते आक्षेप असे आहेत की आमच्या अनुभवात जी गोष्ट येते ते सांगतो आम्ही, की आमची बुद्धी जी प्रकाशित होते ती बुद्धीच बुद्धीला प्रकाशित करते, त्याला अन्य आत्मज्योती नाही असं. त्यामुळे आत्मज्योतीचं तुम्ही जे संदर्भ सांगून इथे स्पष्ट करताय की हे इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार आणि सर्व प्रकारचे इच्छा वृत्ती या सर्व जे आहेत या किंवा शरीर या सर्वांना प्रकाशित करणारे ते आत्मतत्व हा जर तुम्ही सिद्धांत मांडता, तर आमचं म्हणणं असं आहे की बाबा जे प्राकृतिक तत्व आहेत ते प्राकृतिक तत्वच प्रकृतीच्या त्या तत्वाला प्रकाशित करत असतात. आणि हे सर्व विज्ञान स्वरूपच आहे. आणि सर्वत्र सर्वव्याप्त ती चेतना जी आहे ती त्यांच्या त्यांच्या प्रज्ञेप्रमाणेच ती काम करते. त्यामुळे इथे दुसरी कोणतीही ज्योती नाहीये, तर ही केवळ विज्ञान स्वरूप मात्रच आहे असं हे ठरलं. तर त्याला विज्ञानाचा अर्थ कळाला नाही असा त्याचा अर्थ दिसतो. आणि विज्ञान असं म्हटलं की त्याचा अर्थ काय माहिती का, की अधिष्ठान आणि आविष्कार या दोघांचा समन्वय आहे. अधिष्ठान जे आहे ते आत्मतत्वाचं आहे आणि आविष्कार प्रकृतीचा आहे. प्रकृतीमध्ये आत्मतत्व आहे हे समजणं म्हणजे विज्ञान आहे. म्हणून या ठिकाणी हा जेव्हा विज्ञान स्वरूपच आहे असं म्हणतो तेव्हा त्याची जी अजाणता दिसते. आता ह्याचं खंडन करत सिद्धांत काय म्हणतो ते बघा. सिद्धांत म्हणतो की अशा प्रकारे त्या विज्ञानाची देखील ग्राह्य ग्राहकाची पूर्णतया कल्पना करून पुन्हा त्यासच अत्यंत बुद्धीची कल्पना करत असतात. तर ते ग्राह्य ग्राहक भावाने जी काही विज्ञान स्वच्छ आणि क्षणिक रूपाने स्थित असतं असे कोणाकोणाचे मत आहे. कोणीतरी त्या क्षणिक विज्ञानाची देखील शांती करण्याची इच्छा ही ठेवत असतात. कोणीतरी क्षणिक विज्ञानाची देखील शांती करण्याची ही इच्छा ठेवतात. आणि अविद्येने आच्छादित ते विज्ञान देखील घटादी बाह्य वस्तूच्या समान ग्राह्य आणि ग्राहकाशाच्या रीतीने शून्य मात्रच आहे असं दुसरे माध्यमिक म्हणजे जे काही बौद्ध आहेत ते सांगत असतात. तेव्हा या साऱ्या कल्पना ज्या ह्या बुद्धिरूप विज्ञानाचे हे अवभासक व त्याच्या व्यतिरिक्त आत्मज्योतीचा त्याग करणारे होत असल्यामुळे या वैदिक कल्याण मार्गाचा हा विग्रहरूप आहे. आणि ज्याच्या मनामध्ये घटादी बाह्य पदार्थाची सत्ता आहे असं जर सांगितलं जात असेल तर घटादी स्वयंच आपले आपले प्रकाशक आहेत अशी गोष्ट तर होऊच शकत नाही. अंधारामध्ये ठेवलेले घट इत्यादी तर कधीच आपल्या आपल्या प्रमाणे प्रकाशित होऊ शकत नसतात. अंधारामध्ये ठेवलेला घट हा अंधारमयच दिसत असतो. तसंच दीपकादीच्या प्रकाशाने संयोग झाल्यावर हा घट प्रकाशयुक्त आहे अशा प्रकारे त्याचे नियमाने हे प्रकाशित होणे हे पाहिलं जात असतं. त्यामुळे मिळालेले घट आणि प्रकाश ह्या देखील एक दुसऱ्यानेच आहे, भिन्नच कारण आहे. आणि दोरी आणि घटकाच्या समान त्याचे पुन्हा पुन्हा संयोग म्हणजे दोरी आणि दोरीवरचा सर्प काय असं त्याचं उदाहरण आहे की तिथे दोरी आणि घटक जे आहेत त्यांचे पुन्हा पुन्हा ही संयोग आणि वियोग होण्यावर त्याची विशेषता दाखवून घेतले जाते. कारण संयोग वियोग हा जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया प्राकृतिक पदार्थामध्ये आहे. तेव्हा अशा प्रकारे जर त्याचा भेद आहे तर प्रकाश्य पदार्थाचा अन्य कोणी अन्य प्रकाशक आहे हे देखील सिद्ध होऊन जात असते. तेव्हा ते स्वतःला आपल्याला प्रकाशित करत नाहीत
तर अन्य कोणीतरी त्यांना प्रकाशित करतो, असं या ठिकाणी सिद्ध होतं. अगदी त्याच सिद्धांतात ह्या ह्या मंडनामुळे जे पूर्वीचं मत त्याचं खंडन झालं, की कुठल्याही प्राकृतिक पदार्थामध्ये होणारी क्रिया जी आहे ती आत्मतत्वाच्या सान्निध्यातच होते. त्या ठिकाणी आत्मतत्वाच्या अभावामध्ये ते होऊ शकत नाही. पूर्व पक्ष त्याच्यावर आता पुन्हा एकदा आपलं मत मांडतो, की परंतु दीपक तर स्वयंच आपल्या प्रकाशित असतो. कारण की लौकिक पुरुष जे आहेत ते घटाधिकाच्या समान दीपकास पाहण्याची कोणती अन्य प्रकाश ग्रहण करत नाही. त्यामुळे दीपक जो आहे तो स्वयं हीच आपणच आपल्याला प्रकाशित करत असतो. म्हणजे यांना असं म्हणायचं की दीपक हा स्वयंप्रकाशी आहे, असं या ठिकाणी नकळतपणे ते सांगतायत. जशी बुद्धी स्वयंप्रकाशित आहे, तर दीपकही स्वयंप्रकाशित आहे, असं यांना या ठिकाणी मांडायचं आहे. तर त्याचं आता खंडन करून सिद्धांती काय म्हणतात ते पाहूया. तेव्हा सिद्धांत असं म्हणतात की अशी गोष्ट अजिबात नाही. कारण की प्रकाशत्वाच्या मध्ये दीपकाची घटादीच्या स्वरूपात ही समानता असतेच. यद्यपि स्वयंप्रकाश स्वरूप होण्याच्या कारणाने दीपक दुसऱ्याचा प्रकाशक जरी असला तरी घटाधिकाच्या समान तो आपल्यापेक्षा भिन्न चैतन्याद्वारे प्रकाशित होण्यास योग्यतेचा तो त्याग करू शकत नाही. कारण दीपकाला सुद्धा हे कोणीतरी प्रज्वलित करावं लागतं, तेव्हा त्याच्यातून प्रकाश निर्माण होतो. दीपक स्वतः स्वयंप्रकाशित नाही, हे सांगण्याचा इथे प्रयत्न होतो. जेव्हा की अशी गोष्ट आहे की ती आपल्यापेक्षा भिन्नाने प्रकाशित होणे तर अनिवार्यच आहे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुमचं म्हणणं सबसेट चुकीचं आहे, की दीपक हा प्रकाशित आहे. दीपकाला सुद्धा प्रकाशित करण्याकरता अन्य गोष्टीचा अग्नीचा आधार घ्यावा लागतो आणि अग्नीचा आधार घेऊन दीपकाला हा प्रकाशित करण्याची योजना करावी लागते. तेव्हा तो दीपक हा प्रज्वलित होतो आणि तो प्रज्वलित झाल्यानंतर तो जो अग्नी आहे तो स्वतः धारण करतो, तो स्वतः अग्नी नाहीये. तेव्हा अग्नी धारण करून त्यांनी अन्य अंधकारामध्ये असलेले जे घट आहेत त्याला तो प्रकाशित करतो. अगदी त्याच प्रकारे मनुष्याचे जे इंद्रिय आहेत, बुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे, अहंकार आहे आणि त्याचे जे इच्छा आहेत, वृत्ती प्रवृत्ती आहेत, या सर्वच्या सर्व जे जे क्रियाशील कार्यरत होतात किंवा अगदी आपला जो देह आहे ज्याच्यामध्ये संस्था आहेत, त्या अन्नपचन आहे, श्वासोश्वास आहे, हृदयस्पंदन आहे, या सर्वच्या सर्व ज्या विविध संस्था आहेत, या विविध संस्था सुद्धा ज्या पद्धतीने कार्यरत असतात, तर त्या पद्धतीने तुम्ही जर म्हणाल की त्या शरीरामध्येच त्या शरीरालाच स्वयंचं कार्य करण्याची पूर्ण क्षमता असते, तर असं म्हणाल तर ती चुकीची गोष्ट आहे. आणि तो पुंडरीकाक्ष म्हणजे हृदयाच्या अंगठ्या एवढे असणारा जो आत्मतत्व आहे, तो आत्मतत्वच सगळीकडे ऊर्जा देतो. हृदयामध्ये राहून तोच हृदयाचं स्पंदन करतो, हृदयामध्ये राहूनच तो श्वास प्रश्वास निर्माण करतो. असं हे सिद्धांत जोपर्यंत माणसाला कळत नाही आणि तो म्हणेल की नाही माझा मी समर्थ आहे आणि माझं जे काही क्रिया चालू आहे ही सर्व क्रिया ही माझी स्वयंभू आहे, त्यामुळे मला कोणाची ह्या ठिकाणी मदतीची गरज नाही आणि कुठलाही परमेश्वर किंवा आत्मतत्व याचा माझ्याशी काही संबंध नाहीये. हे मत जे आहे हे कोणाचं आहे? हे बौद्ध मतवादींचं आहे. मतवादी काय म्हणतात की सर्व काही क्षणभंगूर आहे आणि कोणालाही जे आहे ना हे अखंडत्व म्हणजे अमरत्व नाही. त्यामुळे तुम्ही त्याला त्याच्यामध्ये आत्मतत्वाची योजना का मांडता? कारण मला जे दिसतं, जे काही जग बुद्धांनी पाहिलं, त्याला दिसणारं जग काय होतं की त्याची उत्पत्ती स्थिती लयाच्या त्या प्रवाहामध्ये वाढणारं जग त्यांनी पाहिलं. संबंध जगत जे आहे ह्याच्याबद्दलचं त्याचं ठाम मत असं पडलं की ते क्षणभंगूर आहे. त्यामुळे आत्मतत्वाची विचार करण्याची गरजच नाही आणि ईश्वर तत्वाचा विचार करण्याची गरजच नाही. म्हणून बौद्ध मतवादी निरीश्वरी झाले, ते जे आहे ते नास्तिक झाले आणि म्हणून त्यांनी ह्या ब्रह्मतत्वाचा आणि आत्मतत्वाचा धिक्कार केला. परंतु आमच्या वेदामध्ये ह्या आत्मतत्वाचं महत्व प्रतिपादित केले आहे की जे जे काही म्हणून तुम्ही दृश्य दिसता त्या त्या सर्व दृश्याच्या अधिष्ठानामध्ये अदृश्य रूपामध्ये जे आहे ते आत्मतत्वच आहे आणि अस्तित्व म्हणजे जे शाश्वत अस्तित्व आहे ते केवळ आणि केवळ आत्मतत्वाचं आहे. बाकी शेष जे दृश्यमान आहे, जे अनुभवात येणार आहे, ते मात्र ही भासमान आहे. कारण ते दृश्य जरी दिसत असेल तरी ते अशाश्वत आहे, ते टिकत नाही. न टिकणारी ही प्रकृती आहे, न टिकणारा हा भ्रांती आहे, न टिकणारी भास आहे.
टिकणारा जो आहे ते संपूर्ण शुद्ध बुद्ध ज्ञान आहे. टिकणारा जे आहे ते चैतन्य आहे. आणि असा टिकणाऱ्या आत्मतत्वाच्या संपर्कामध्ये जे जे येतं ते तुम्हाला क्रियाशील दिसतं, चैतन्यशील दिसतं. मनुष्य जो चैतन्यमय दिसतो त्याचं मूळ कारणच आत्मतत्व आहे, हे आपल्याला त्याच्यातून पाहता येईल. आता याच्या पुढची चर्चा जी आहे ते आपण पुढच्या रविवारी आपण बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज